महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी तालुक्यातील कोथळा येथील बंधारा मानवत तालुक्यातील कोथळा येथे बांधून शासनाची फसवणूक, कोट्यवधी रुपयांचे निकृष्ट काम ते सुद्धा दुसऱ्या गावात। कार्यकारी अभियंता कविराज कुचेंवर कार्यवाहीची मागणीसाठी भर पावसात आमरण उपोषण। परभणी जिल्ह्यातील जिल्हा जलसंधारण योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातील कोथळा येथे बंधाऱ्यासाठी मंजुरी मिळाली असता ते काम तेथे न करता कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी स्वतःच्या खाजगी फायद्यासाठी मानवत तालुक्यातील कोथळा येथे आपल्या मर्जीच्या ठेकेदाराला काम देऊन आपला आर्थिक फायदा करून घेतला। बंधाऱ्यासाठी मंजूर झालेला 1,32,00,000 रुपयांचा निधी वापरून तो निधी चुकीच्या ठिकाणी वापरून बंधारा बांधून घेतला, ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे काम करून आपला आर्थिक फायदा करून घेतला। या संदर्भात माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे। त्यानुसार परभणी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते पठाण हमीद खान शेरखान यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। सदरील प्रकरण हे मौजा कोथळा तालुका परभणी येथील आहे। येथील बंधारा तालुका मानवत कोथळा येथे करण्यात आलेला आहे आणि एक तालुक्याचा निधी दुसऱ्या तालुक्याला कसा वळवता येईल याला पूर्णपणे जलसंधारण अधिकारी कविराज कुचे हे जबाबदार आहे आणि असे कित्येक काम भ्रष्टाचाराचे त्यांनी या जिल्ह्यामध्ये केले आहे। या अधिकाऱ्यावर कठोरात कठोर एक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा नोंद करून त्यांची ते झालेल्या कामाचा भ्रष्टाचाराचा पूर्ण संपत्ती त्यांच्यावरती जप्त। संबंधित अधिकाऱ्याकडे ज्यावेळेस तुम्ही गेला तर त्यांच्याकडून उत्तर काय झालं तुम्हाला? अजून मला जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही आणि मला कोणी इथे सध्या तरी 5वा दिवस माझा उपोषणाचा, सध्या तरी मला कोणीतरी भेटायला आलेलं नाही। म्हणजे तुमच्या प्रश्नाचं कोणी उत्तर दिलं नाही? उत्तर देण्याला दिलं नाही, देण्यासाठी कोणी इथे उपस्थित झालेलं नाही। संबंधित ज्यांच्या विरोधात तुमची तक्रार आहे त्यांना असं नेमकं काय केलं थोडक्यात सांगा आमच्या महाराष्ट्रात। त्यांनी तालुका मौजे कोथळा तालुका परभणी येथील बंधारा तालुका मानवत येथे कोथळा जे गाव आहे तिथे केलेला आहे। म्हणजे प्रशासकीय मान्यता ही तालुका परभणीची आहे तालुक्याची हा आणि तांत्रिक मान्यता आणि कार्यक्रम सुद्धा तालुका परभणीचे आहेत आणि असे असून सुद्धा त्यांनी तिथे केले आणि ज्या या प्रकरणाची चौकशी सुरू झाली त्याच चौकशीनंतर असं निदर्शन चौकशी समितीच्या की हा प्रकरण खरोखर हा भ्रष्टाचार झालेला आहे, तर त्यांनी चौकशी समितीला बनावट कागदपत्र हे दाखवून त्यांची बाजू हे केलेली आहे। संबंधित संचिकामध्ये असा उल्लेख आहे का? संबंधित संचिकामध्ये, संबंधित टेंडरमध्ये, संबंधित कार्यक्रम आदेशमध्ये मौजे कोथळा तालुका परभणी हा उल्लेख आहे। याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे आणि असे सदर पुरावे माझ्याकडे आहेत ज्याच्याकडून फौजदारी गुन्हा त्यांच्यावरती दाखवून मी करू शकतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।